Good morning, students. The next point is 1.3.2 वेल और वॉल ऑफ डेथ. त्यालाच आपण काय म्हणतो, मौत का कुआ. त्याला काय म्हणतो आपण, मौत का कुआ. आपण सर्कसमध्ये बघितलं असेल किंवा जत्रेमध्ये, यात्रेमध्ये, बरोबर, त्या ठिकाणी आपल्याला हे मौत का कुआचे शो करणारे लोक आपल्याला दिसतात. नाव आता व्हॉट इज अ वेल और वॉल ऑफ डेथ? This is a vertical wall and vehicle is driven in a horizontal circle. And man can drive while performing stunt as shown in the figure. फिगर मध्ये दाखवलेलं आहे सगळं की माणूस कसं परफॉर्म करतोय त्या व्हर्टिकल वॉल मध्ये, बरोबर. तर त्याला आपण काय म्हणतो, वॉल ऑफ डेथ ऑर वेल. नाउ लेट अस सी the speed, what is the speed required when the man performing stunt in a horizontal circle. Now the well is a circular, therefore it has a radius. Let r be the radius of well. The forces acting on the vehicle assume at a point r. First force, normal reaction n, acting horizontally and towards the center. पहिला फोर्स कुठला आहे, नॉर्मल रिएक्शन एन आहे. तो कसा ऍक्ट आहे, हॉरिझॉन्टली, आणि कुठल्या डायरेक्शनला आहे, टुवर्ड्स द सेंटर. सेकंड फोर्स इज वेट एम जी, ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड. दुसरा फोर्स कुठला आहे, वेट एम जी, कसा ऍक्ट आहे तो, व्हर्टिकली डाउनवर्ड. अँड थर्ड फोर्स इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस, acting vertically upward between vertical wall and the tires of the vehicle. तीसरा फोर्स कुठला आहे, स्टॅटिक फ्रिक्शन, फ्रिक्शन बिटवीन वॉल अँड टायर्स ऑफ व्हेकल. त्याची डायरेक्शन कुठे आहे, व्हर्टिकली अपवर्ड ॲज शोन इन द फिगर 3. नाउ इट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन अँड इट प्रिव्हेंट द डाउनवर्ड स्लिपिंग. हे काय, स्टॅटिक फ्रिक्शन आहे, ते काय काम करतं, ते स्लिप होण्यापासून काय करतं, वाचवतं, प्रिव्हेंट करतं. दॅट इज एफ एस इज इक्वल टू एम जी. म्हणजेच काय, द स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू एम जी. अँड हिअर द एफ एस इज द स्टॅटिक फ्रिक्शन, द नॉर्मल रिएक्शन एन इज द रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स. Resultant centripetal force means force balance the centrifugal force. काय, सेंट्रिपिटल फोर्स, रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, की जो फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्सला काय करतो, बॅलन्स करतो, त्याला आपण काय म्हणतो, रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स. नाउ द इक्वेशन इज एन इज इक्वल टू एम आर ओमेगा square. This normal reaction gives the centripetal force n is equal to m r omega square is equal to mv square upon r. This is equation 1. Now the Fs is equal to mg. This is equation 2. Now the force of static friction Fs is always less than or equal to mu Sn. जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे तो कोणापेक्षा कमी असतो, म्यू एस एन. म्यू एस एन मीन्स इट इज अ म्यू एस मीन्स कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अकॉर्डिंग टू लॉज ऑफ फ्रिक्शन. नाउ देयरफॉर एफ एस इज लेस देन और इक्वल टू म्यू एस एन. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, mg is less than or equal to mu s mv square upon r. Here mm get cancelled, then therefore g is less than or equal to mu s v square upon r, and therefore v square is greater than or equal to rg upon mu s. And according to this v square is greater than or equal to rg upon mu s, we can find out the minimum speed. Take the square root of v and the other side rg upon mu s. Therefore we get the minimum speed of the vehicle in well or
wall of death, and that minimum speed is Vmin is equal to under root rg upon mu s. Under root rg upon mu s. This is the minimum speed of vehicle in the wall or a wall of death or well. Thank you.